जय भीम मित्र हो. वर्षाचे महत्त्वाचे दिवस कोणते आहेत याविषयी आपल्या तिसऱ्या भागामध्ये आपण प्रवेश करूया. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याविषयी आणि त्या 3 महिन्यामध्ये असणारे महत्त्वाचे दिवस आपण पाहायचे आहेत. आता 1 जुलै म्हणजेच जुलै महिना सुरू झालेला आहे आणि 1 जुलै हा दिवस आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून आपण साजरा करतो. राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून 1 जुलै आणि 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर आपण 12 जुलैला राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन, 26 जुलैला कारगिल विजय दिन, ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्याला कारगिल हा विजय निवडून दिला म्हणून आपण कारगिलवर आपला तिरंगा झेंडा फडकवला म्हणून आपण त्यांच्या स्मरणार्थ हा कारगिल दिन म्हणून आपण 26 जुलैला आपण साजरा करत असतो. आणि 28 जुलैला सामाजिक आरोग्य दिन म्हणून आपण हा जगभरात साजरा करत असतो. अशा प्रकारे आपण जुलै महिन्याचं ठराविक तारीख आणि त्या तारखेचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहूया आपण ऑगस्ट महिना. 3 ऑगस्टला आपण आंतरराष्ट्रीय मैत्री दिन. मित्र हो, मी तुम्हाला जेव्हा जेव्हा मित्र हो म्हणतो त्यावेळी त्या मैत्रीचं अतूट नातं, अतूट संबंध आपला जागृत होतो आणि ती तारीख आहे 3 ऑगस्ट. कारण 3 ऑगस्ट हा जगभरात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळं आपण हा दिन अतिशय उत्साहाने एकमेका दोस्तांनी, मित्रांनी आपण हा साजरा करणं फार महत्त्वाचं आहे. 6 ऑगस्टला जागतिक शांतता दिन म्हणून आपण 6 ऑगस्टला ओळखतो. तर 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिन, कारण भारत स्वतंत्र झालेला दिवस म्हणून आपण 15 ऑगस्ट हा साजरा करत असतो. ज्याप्रमाणे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस असतो, तसाच 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे. आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं म्हणून आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो. त्यानंतर 20 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिवस म्हणून आपण हा साजरा करत असतो. आणि 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो. तर हा ऑगस्ट झाल्यानंतर आपण सप्टेंबर महिन्यातले काही दिवस पाहूया. 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन आहे. 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन आहे आणि 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. मित्र हो, 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. 8 सप्टेंबर मित्र हो, 8 सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन आहे. 11 सप्टेंबर हा जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि 12 सप्टेंबर हा हिंदी दिन. ज्याप्रमाणे आपली मातृभाषा, महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, तशी राष्ट्रभाषा म्हणून आपण हिंदी आहे आणि हिंदी दिन म्हणून आपण 14 सप्टेंबरला ओळखतो. 16 सप्टेंबरला जागतिक आझोन दिवस आहे आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे. 26 सप्टेंबर जागतिक मूकबधीर दिन आहे. तर 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे. तर मित्र हो, हे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचं आपण त्या दिवसांचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. नव्या पिढीला नवा जय भीम.